दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा कार्यकाळ 1873 ते 1944 होता. आता यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील वसई जवळील तरखड हे होते. आता तरखडकरांचे इंग्रजी शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पार पडले. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शिक्षण सुरू असतानाच त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले. हे खूप प्रसिद्ध आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, पेपरमध्ये विचारण्यात येते. मराठी भाषेचे व्याकरण हे कोणी लिहिलेले आहे पुस्तक? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग हे दादोबा तरखडकरांचे मोठे बंधू होते. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. तसेच 1837 मध्ये नोकरीसाठी माळवा येथील जावरा संस्थानाचे नवाब यांचे इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी पारशी भाषेचा अभ्यास केला. 1844 मध्ये तरखडकरांनी सुरत येथे मानव धर्म सभा व 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा या सभांची स्थापना केली. हे सभा सुद्धा लक्षात ठेवा, मानव धर्म सभा, ज्ञान प्रसारक सभा, दोन्ही सभा लक्षात ठेवा. 1857च्या उठावाच्या वेळी नोकरीच्या निमित्ताने अहमदनगर येथे असताना तरखडकरांनी तेथील भिल्ल जातीच्या लोकांचे बंड त्यांनी मोडून काढले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे की राव बहादूर ही पदवी त्यांना कोणी दिली आणि कोणत्या वेळेस दिली, महत्त्वाचं आहे. तसेच तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा ओळखले जात होते. हे मराठी भाषेचे पाणिनी लक्षात ठेवा, खूप फेमस आहे. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. तर हे नेहमी विचारतात, मराठी भाषेचे पाणिनी कोण, मराठी भाषेचे शिवाजी कोण? तर हे नाव लक्षात ठेवा. तसेच मोरोपंतांच्या कैकावली या ग्रंथावर टीका करण्याकरिता तरखडकरांनी लिहिलेला यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मराठी समीक्षेची सुरुवात होय. चरित्र व आत्मचरित्र हे दादोबा पांडुरंग यांचे आत्मचरित्र होय. चरित्र व आत्मचरित्र. तरखडकरांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर 1947 मध्ये प्रकाशित झाले. 22 जून 1844 रोजी त्यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. तसेच त्यांनी 1849 मध्ये परमहंस सभाची स्थापना केली. 1848 मध्ये मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा स्थापन करून त्यांचे अध्यक्षपद दादोबांना दिले. तसेच मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मनजी यांनी लिहिली. या कादंबरीमध्ये दादोबांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख लिहिला. यमुना पर्यटन सुद्धा लक्षात ठेवा. आता यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले ते पाहूया आपण. नंबर 1 मराठी भाषेचे व्याकरण. नंबर 2 मराठी नकाशांचे पुस्तक. नंबर 3 विद्येच्या लाभाविषयी. नंबर 4 यशोदा पांडुरंगी. नंबर 5 शिशीभोत. नंबर 6 मराठी लघु व्याकरण. नंबर 7 धर्मविवेचन आणि नंबर 8 परमहंसिक ब्राह्मण धर्म. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी. थँक्यू.